निवडणुका कधीही लागू शकतात, आत्तापासून तयारीला लागा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा. उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा. ठाकरे बंधूंच्या युतीआधी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून युतीचे संकेत. ठाणे पालघरसह राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक आरक्षण जाहीर. राज्य शासनाकडून राजपत्र प्रकाशित. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या भरत कराड याच्या कुटुंबियांची घेतली भेट. भुजबळांकडून कराड कुटुंबियांचं सांत्वन. मराठ्यांना वेगळं 10% आरक्षण नको का? छगन भुजबळ यांचा प्रश्न. ईडब्ल्यूएस आरक्षणाचं काय करणार? भुजबळांचा सवाल. आमच्यावर अतिक्रमण करू नका, आरक्षण हिरावून घेऊ नका. भुजबळांचा जरांगेंना इशारा. तर भुजबळांनीच आमचं आरक्षण खाल्लं, जरांगेंचं प्रत्युत्तर. मराठा समाजाचं सरसकट आरक्षणासाठीचं आंदोलन विखेंनी मोडीत काढलं. मराठा समन्वयक संजय लाखे पाटलांचा आरोप. विखेंनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, लाखेंची मागणी. राज्यातल्या नेत्यांनी नेपाळच्या उद्रेकाकडे गांभीर्यानं पाहावं. संजय राऊतांचा टोला. तर भारतात असं होणं कधीही शक्य नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर. सोलापुरातल्या कुर्डू गावात सर्वपक्षीय बंदची हाक. मुरुम उत्खनन प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी बंद. अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला याच प्रकरणात दिला होता दम. अजित पवारांनी स्वतःला रॉबिनहूड समजून दमदाटी करू नये. राजू शेट्टींची टीका. तर दादागिरी मोडून काढू, राजू शेट्टींचा इशारा. हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत 14.5 तासांचा ब्लॉक दरम्यान वडाळा रोड मानखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद. पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालणार. प्रभादेवी ठाकरे आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते भिडले. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून वाद. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा. अमेरिकेच्या आयोवा राज्यासोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार. महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञानासाठी होणार मोठा फायदा. एखाद्या राज्यासोबत करार करणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य. माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्याबाबत तूर्त कुठलाही निर्णय नाही. माधुरीचं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग. आजपासून पुढील 3 दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र अतिमुसळधार पावसाचा अंदाज. भारताचे 17वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांनी घेतली शपथ. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडला शपथविधी. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडही राजीनाम्यानंतर प्रथमच दिसले सोहळ्यात. नेपाळच्या पंतप्रधान पदाचा सस्पेन्स संपला. सुशीला कार्की यांच्या नावाला मंजुरी. निवडणुका होईपर्यंत सुशीला कार्की नेपाळच्या हंगामी पंतप्रधान. नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात संचारबंदी. शहरातील मुख्य व्यावसायिक भागातील काही दुकानं पुन्हा सुरू. नागरिक हळूहळू बाहेर पडायला सुरुवात. तर विमानतळही सुरळीत सुरू. नेपाळमधल्या संघर्षामुळे सीमा बंद. भारतातून नेपाळमध्ये होणारी कांद्याची निर्यात थांबली. कांद्याच्या दरात घसरण व्हायची शक्यता. पुणे पोलिसांकडून बंडू आंदेकरच्या घराची झाडाझडती. आंदेकरच्या घरात घुसून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. 67 लाखांचं सोनं आणि चांदीचे दागिने. 2.5 लाख रोकड, अलिशान कार, करारनामे, जमीन व्यवहाराच्या पावत्या जप्त. दापोलीच्या कर्दे समुद्र किनारी थार पळवणं तरुणाच्या अंगलट.
पाण्यावरून भरधाव वेगाने जाताना कार उलटली, स्थानिक आणि जेसीबीच्या मदतीनं कारला बाहेर काढण्यात यश. पत्नीनं केलेल्या बेदम मारहाणीत पतीचा मृत्यू, बीडच्या अंबाजोगाई शहरातली घटना. आरोपी पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.